उत्तमची उडे कीर्ती मागे प्राप्त प्रसंग आज मोजे माकन जे पवित्र आणि त्या भूमीमध्ये असणार आजचे हे कीर्तन माझ्यासारख्या एखाद्या पामर जीवाला लाभावी हे परंपरा कारण या भूमीमध्ये असणार जो जन्मतो तो साधारण नाही तर त्याच्या पाठीमागे अनंत जन्माचं पुण्य आहे अशा या पवित्र भूमीमध्ये असणार आजच्या कीर्तन सेवेचं जे प्रयोजन आहे आकडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळ आणि जे प्रारब्धाधीन गोष्टी आहेत जे माणसाच्या सीमेच्या बाहेरल्या आहेत त्या गोष्टी मनुष्य जिथं टाळू शकत नाही फक्त तो कारण मात्र आहे ना असं दुःखद प्रसंग आजचा 12वा दिवस आणि त्या प्रसंगानुसार माझी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी त्या परिवारांना जे आजचं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये दिगंबर हे माझे बीएडचे क्लासमेट वर्गमित्र दोघं एका जागी राहिले आणि मी 12 वर्ष दयानंद कला महाविद्यालय नंतर इथं कोरोना काळामध्ये महाराष्ट्र महाविद्यालय जॉईन केलं आणि त्या निमित्तानं जसा कधी प्रसंग पडेल तसा सेवा करण्याचा प्रयत्न करतो आज जो सेवेसाठी आपण घेतला आहे आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोही ये रसे माईक दुःखाची जनती नाही आधी आणखी अवसान अविनाश करते ऐसे आपुल्या ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उडे कीर्ती मागे पांडुरंगा
सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय पंचम वेद निर्माता ज्याने भक्तीची धारा सर्व संतांच्या बरोबर घराघरात पोहोचवली, त्या जगताला एक मार्ग दाखवला आणि वैराग्याची मूर्ती असणारे तुकोबाराय अभंगातून उपदेश देत त्या जे जीव आहे त्या जीवाला सुखाची अपेक्षा आहे. लहानातल्या लहानपणापासून ब्रह्मदेवापर्यंत असणारा सगळ्यांना सुख पाहिजे. आता सुख पाहिजे हे गोष्ट जरी खरी असली तरी त्या सुखाचं ठिकाण कुठं आहे, सुख कुठं आहे आणि सुखाकडे जाण्यासाठी सुख प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे. सुख म्हणतात कशा आणि ते तुकोबाराय जेव्हा अभंगातून प्रतिपादित करत आहेत, आपला तो एक देव करून घ्या तेने विना जीवा सुख. अरे जीवा, तुला सुख पाहिजे ना, तू त्या देवाला आपलं कर. आता जेव्हा देवाला आपलं कर म्हणतात तेव्हा एक प्रश्न पडतो, देवालाच का आपलं कर, काय काय. जेव्हा तुकोबाराय एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ओळख काढत असलो तर त्या व्यक्तीचं काही ना काही गुण वैशिष्ट्य पाहिजे, काहीतरी मोठा पाहिजे, लहान पाहिजे, समाजकारणात पाहिजे, राजकारणात पाहिजे. त्या व्यक्तीचं महत्व असल्याशिवाय आपण त्या व्यक्तीची ओळख करून घेत नाही. देवता, नित्य देवता, मर्त्य देवता, अधिष्ठात्र देवता म्हणजे ग्रह देवता, वास्तू देवता, जे काही काळापुरत्या सीमित असतात त्याला आपण अधिष्ठात्र देवता. नैमित्तिक देवता ज्या काही निमित्तापुरत्या स्थापित असतात. काम झालं जसं आपण हिवाळा अमावस्याला शेतामध्ये लक्ष्मी वगैरे बसवतो, लक्ष्मी अमावस्या संपली, ते नैमित्तिक. तिसरा नित्यदेव. नित्यदेव सूर्य, शक्ती, गणेश हे नित्यदेव. अजून दोन आहे हे नित्यदेव. मर्त्यदेव जे पुण्य करून स्वर्गात आणि पुण्य संपले की परत येतात. अशा तसं रुद्रांचे मेवाळे वसुहन, साध्य, आगवे, अश्विनी देव, विश्वदेव, विभावे, वायू ही हे जी असं त्या देवाबद्दल म्हणून गेले तर ज्ञानेश्वर मध्ये हे देवाचे प्रकार. आता यामध्ये पाहिलं तर हे देव आहेत, पण हे देव, या देवाचं गुण वैशिष्ट्य काय, देव आपला काय करून द्यायचा, काय 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 आहे देवामध्ये. तसं पाहिलं तर देव म्हणजे देतो तो देव, दिव्य धातू पासून जो बनलाय तो देव. देव या शब्दाचा दुसरा अर्थ दिवा, प्रकाशित दिवा देव. तर त्या देवाला आपलं करून घेण्याचं काय कारण आहे, तर त्या देवामध्ये 6 गुण आहेत. 6 गुण. पहिला गुण स्त्री. स्त्री म्हणजे लक्ष्मी. ज्या लक्ष्मीचा दास सारा संसार आहे, सारं जगत आहे. ज्या
लक्ष्मीचा दास सारा जगत आहे, ती लक्ष्मी भगवानाची दासी आहे, भगवानाची दासी आहे. दुसरा गुण आहे यश. भगवंताचं नामच आहे यशवंत, तो कधी हरत नाही. यश हा भगवंताचा दुसरा. हा 2 वेळेस भगवंतानं अपयश स्वीकारलं होतं. कधी? जेव्हा मुचकुंदाचा मृत्यू कालयवनाच्या डोळ्यानं डोळा उघडल्यावर होणार. मुचकुंदाने कालयवनाची. दुसरा, जेव्हा पांडव आणि कौरवाची शिष्टाई करण्यासाठी भगवंत गेले होते त्यावेळेस असणारा अपयश असं यशवंत हा दुसरा. तिसरा गुण ऐश्वर्य. ऐश्वर्य ज्याने विभीषणाला लंका दिली, सुदामाला तिथं असताना घर दिलं. ऐश्वर्य. औदार्य. औदार्य हा पुढचा गुण सांगत असताना ज्या पुत्राने भगवानाला विष पाजवलं त्याला मोक्ष. ज्या शिशुपालाने भर सभेमध्ये जिथं असणार ते गारा सूर्याच्या सभासती देख होती त्रिभुवनाची मांदी कैसा दुर्वांदी दिसते जला. अशा प्रकारचं ज्ञान असणार भगवंताकडे आहे. आणि त्या भगवंताचे जेव्हा आपण हे 6 गुण पाहतो तेव्हा भगवान असणारा परमात्मा, त्याबद्दल एका व्यक्तीनं एका वारकऱ्याला एका भिक्षुकाला प्रश्न केला. कारण एक भिक्षुक असंच सत्याची पट्टी मागण्यासाठी असणारा त्या राजाकडे गेला. त्या राजाकडे गेला असताना राजाने 7 प्रश्न विचारले. तू जे विचारतो त्याचं उत्तर. टोपलीमध्ये जे दूध आहे या दुधामध्ये तूप कुठं आहे तू सांग. त्या साधकानं राजाला प्रश्न विचारला, हे राजन ह्या दुधामध्ये तूप कुठं आहे सांग. त्यावेळेस त्या राजानं सांगितलं, महाराज या दुधामध्ये असणारं तूप सर्वत्र आहे. माझा भगवान जळी तळी काष्टी पाशानी सर्वत्र आहे. जसं त्या दुधामध्ये तूप सर्वत्र आहे ना, तिथं या दुधामध्ये तूप जसं सर्वत्र आहे तसा माझा भगवान सर्वत्र आहे. भगवान कुठे पाहतो? दुसरा प्रश्न साधकाला राजाने विचारला, महाराज ईश्वर कुठे पाहतो, भगवान कुठे पाहतो? राजाला साधकानं एक दिवा आणायला सांगितला, महाराज दिवा. आणि ते दिवा जळत असताना तेवत असताना हा दिवा कुठे पाहतो असं साधकानं असणारा राजाला प्रश्न विचारला. राजा म्हणाला, हा दिवा सगळीकडे पाहतो, तसंच माझा देव सगळीकडे पाहतो.
मांडव्य ऋषीने लहानपणी केलेली चूक ते सुद्धा देवानं पाहिली आणि राजप्रभूचे सेतू बांधताना खारुताईनं जी मदत केली होती ते सुद्धा देवानं पाहिली. देव कुठे ते सुद्धा देवाला पाहिजे. देव दुसरा देव धर्माचं रक्षण धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेती धर्म रक्षावया अवतार घेती देव काय करतो तर भक्ताचं रक्षण करतो. भक्त रक्षणासाठी अवतार होतात. अवताराचे अंश कला पूर्णतम वर जाणार वेळ झालेली आहे. त्या अनुषंगाने मला चालायचं. देव काय करतो देव काय खातो भक्ताचे दोष भक्ताचे दोष. देव केव्हा हसतो जेव्हा हा मनुष्य जन्म घेतो आणि जन्म घ्यायच्या अगोदर पोटात जेव्हा असतो सोहम हे देवा मला बाहेर आण आणि ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस कोहम देवाला विसरतो. असा जेव्हा ह्या व्यक्तीची प्रवृत्ती पाहून देव हसणारा देव केव्हा रडतो जेव्हा भक्त संकट जेव्हा भक्ताचं दुःख पाहून देव रडतो. सुदाम्याचे पायात देव असे अनेक प्रकारचे जेव्हा प्रश्न त्या साधकानं त्या असणाऱ्या गुरुला राजाला दिले त्यावेळेस राजाने देवाचं अस्तित्व मान्य केलं. आणि जेव्हा देव आपण आपला करून घेतो त्यावेळेस जीविताचं कल्याण कसं होतं. महाभारताचं युद्ध अटळ झालं. महाभारताचं युद्ध अटळ झालं आणि दुर्योधन आणि अर्जुन दोघेही भगवानाकडे गेले. दुर्योधन उशाला बसला, अर्जुन पार्थ असणारा पायथ्याला बसला. आणि पायथ्याला बसल्यानंतर
गुरुच्या कुठं बसावं हे त्याचे संकेत आहेत. आता वाढत जाणार आहे म्हणून मी शॉर्टकट मध्ये चाललो. जेव्हा भगवानाने सांगितलं बाबा दोघे आला, तसा पाहिला तर अर्जुन मला पहिल्यांदा दिसला, पण दुर्योधन म्हणला नाही नाही पहिल्यांदा मी आलो. या युद्धामध्ये मला तुमची मदत पाहिजे. भगवानाने सांगितलं अरे बाबा जिकडं मी आहे तिकडं माझं सैन्य राहणार नाही, आणि जिकडं सैन्य आहे तिकडं मी राहणार नाही. म्हणजे एकाला म्हणजे फक्त मी राहणार. तुम्हाला कोणतं पाहिजे दुर्योधनाला विचार. दुर्योधन म्हणला तुला एकट्याला घेऊन काय करू. दुर्योधन होता एकट्याला घेऊन काय करू, मला तुझं सैन्य. पण अर्जुनानं देवाला आपलं करून घेतलं. देवाला ईश्वरा तू. जेव्हा ईश्वराला अर्जुनाला आपलंसं करून घेतलं महाराज, त्यावेळेस युद्धामध्ये चारच गोष्टी असणाऱ्या भगवंतानी अर्जुनाला सांगितल्या. तशा बऱ्याच सांगितल्या. पहिली गोष्ट भीष्माचार्याला कसं मारायचं, शिखंडीला पुढे. दुसरं कर्णाचे दात पाडू. भिक्षुकाच्या रूपामध्ये कर्णाचे दात मागू. दुसरं हिताचे. तिसरं सूर्य झाकून आणि सूर्य दाखवून जयद्रथ. आणि द्रोणाचार्याला अश्वत्थामा नरुवा. अशा चार गोष्टी हिताच्या सांगितल्या. का देव आपला करून घेतो. देव आपला. आणि जेव्हा देव आपण आपला करून घेतो त्यावेळेस जीवनामध्ये असणार जे शल्य आहे, जे अघटित घटना आहेत, त्या घटना मागे पुढे राहायचं सांभाळायचं. देव होता म्हणून जेव्हा दुर्योधनाने भीमाला युद्ध संपल्यानंतर भेटायला बोलवलं, जर भगवान कृष्ण नसते तर त्या दुर्योधनानं असणार भीमाला आपल्या कवटीमध्ये घेऊन तेव्हाच संपवला असतं. पण भगवान कृष्णाने पुढे असणार लोखंडाचा पुतळा उभा केला. आधी या घात निवार. असं हे देवाचं स्वरूप आहे. आपुला तो एक देव. आपुला तो एक. आपुला तो एक. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक. आपुला तो एक. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक. आपुला तो एक. आपुला तो एक देव करून घ्यावा. दुःखाची जनाते माईका. माईका दुःखाची जनाती ते आपुला देव करून घ्यावा.
आपला तो एक देव करून घ्यावा तेरे बिन जीवा सुख नोहे तेरे बिन जीवा सुख नोहे आपला तो एक देव करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा तेरे बिन जीवा सुख नोहे तेरे बिन जीवा सुख नोहे शास्त्रामध्ये आई वडिलालाही देव मानला आहे, आचार्य देव, मात्र देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, गुरुदेवो भव. आता ते विषय लांबत जाणार, संत सुद्धा देवच आहे. आपला देव, आपला तो एक देव करून घे, तेने विना जीवा सुख नव्हे. आता सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगळी. कोणी कपड्यामध्ये सुख पाहतं, कोणी विषयामध्ये सुख पाहतं, कोणी बाह्य स्वरूपामध्ये सुख पाहतं. पण सुख हे जीवाचं आणि आत्म्याचं मिलन म्हणजे सुख. पण आणि सुख चित्ताच्या अवस्थेवर अवलंबून आहे. आता मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध हे चित्ताच्या अवस्था. अस्पुंद, अहमस्पुंद, भगवतस्पुंद, वास्तास्पुंद तो विषय वाढणार आहे. हे चित्ताच्या अवस्था आहेत आणि त्याच्यावर चित्त आपलं सुख असणार अवलंबून आहे. पण असणार त्या जगतामध्ये कोणी विषयामध्ये सुख पाहत असत. आता पंचविषय रूप, रस, गंध, स्पर्श. पतंगा जे किडा आहे दिव्याच्या भोवती फिरत असतो, त्याला त्याच्यामध्ये सुख वाटू लागतं. पतंगादित्य आलिंगन येत त्याचे अचूक मरण, विषाचरण आत्मघाता, विषाचरण आत्मघाता. पतंग असणारा दिव्याच्या भोवती फिरतो आणि त्याचा चटका लागून तिथं त्याचं जीवन संपत, त्याला तिथं सुख वाटतं. हत्ती, हत्ती असणारा पुढे त्याला पकडण्यासाठी शिकारी काय करतो, एक डुप्लिकेट नकली हत्ती ठेवतो. पुढे खड्डा असतो, त्या खड्ड्यावर आवरण टाकलेलं असतं. या हत्ती त्या हत्तीला पाहण्यासाठी, तिथं जाण्यासाठी जेव्हा चालत असतो तेव्हा त्या अभिलाषानं जात असताना बलाढ्य हत्ती, ऐरावत थोर, एवढी शक्ती ज्या हत्तीमध्ये आहे, तो हत्ती मोहाला बळी पडतो, सुखाची खोटी अपेक्षा धरतो, मृगजळासारखी, आणि त्या असणार खड्ड्यात. हेच मानवी जीवन आहे, माणसाचं असं. दुसरं आहे तिथं असणारा मासा. मासा तिथं असणारा पाण्यामध्ये, त्याला तो मासा पकडणार आहे, पीठ टाकतो, गळाला अडकवतो आणि तो मासा तिथं असणार त्या खाण्याच्या अभिलाषानं जाऊन अडकतो. पण तिथं त्याला काही तिथं जीवन समाप्त होतं, तर शिकारीच्या लागून जात. हरी फुटून पडे तव मृग वाढवी हाव, परिणामने रोहिणीचे माव. हे हरिण जे आहे, हरिणही असणार त्या अभिलाषानं मृगजळ जे सकाळी रात्री रात्री दुपारी भासत, त्या भासण्याच्यामुळे, दिसण्याच्यामुळे त्या हरिणाला मृगजळ तिथे मिळवण्याच्या नादामध्ये असणार त्या सुखाच्या अभिलाषाने तो जात असतो, पण तो तिथंच. असं विषयाचे हरिण, हरिण शब्दाच्या रूपानं बरेच विषय लांबवणार नाही. पुन्हा सुखाची जे कल्पना आहे, त्या सुखाच्या कल्पनेमध्ये विषय सुख, प्रेम सुख, ब्रह्म सुख. आता विषय सुखाचं कसं आहे, त्या विषयामध्ये सुख वाटतं, पण विषयाचं सुख वाटे बहुत गोड मारती झोडती तोडती यमाचे किंकर बहुसा. त्या विषयाच्या अधीन असून आजचा जो एक वर्ग आहे, तो वर्ग विषयालाच खरं असणारं प्रेम समजतो, जीवन समजतो. असंच एकदा महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या एका मुलानं आणि मुलीनं प्रेम विवाह केला.
प्रेम विवाह केला आणि एक महिनाभर जाऊन राहिले. एक महिन्यानंतर त्यांच्या दारापुढे एक भिक्षुक गेला भिक्षामध्ये. मधून भांडण्याचा आवाज आला. भांडण्याचे गुरु म्हणाले भिक्षा मागणारा येणारा, अरे तुम्ही तर युवक दिसताय, सुशिक्षित दिसताय आणि भांडण का सकाळी उठल्यावर? ती मुलगी म्हणाली, काय सांगू महाराज, तर लग्नाच्या अगोदर मला चंद्रमुखी म्हणत होता, सूर्यमुखी म्हणत होता, पण आता ज्वालामुखी म्हणतोय. आता मला ज्वालामुखी म्हणतो. तो म्हणाला हिने लग्नाच्या अगोदर मला प्रेम नाम म्हणत होती, आता नाथ म्हणू लागली, आता तर मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. असं हे विषयाचं ब्रह्मसुख हे वाढत जातं, प्रेमसुख वाढत जातं, ब्रह्मसुख काय मनुष्य जे सत्यच नाही त्या खोट्या बाह्य स्वरूपाच्या विषयाच्या पाठीमागे जाऊन सुख शोधतोय. आंधळ्याच्या गावामध्ये आरसा घेतल्यासारखं जिथं सुखच नाही, जिथं सुख नाही तिथं सुख शोध. म्हणून तुकोबराय म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे. या जगतामध्ये जर तुला सुख पाहिजे असेल तर या माईक गोष्टीमध्ये नाही, माईक गोष्टीमध्ये नाही. असं चलू तुला सुख नाही, सुख पाहिजे असेल तर ईश्वराला आपलं कर. येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. हे तुला जगत जे दिसतंय ना बाबा, हे जगत असणार भासण आहे. येरते माई, येरते माई हे दुःखाचं कारण आहे, दुःखाची जनती. हे तुला दिसणार जगत असणार दुःखाची निर्मिती करणार आहे. यामध्ये असणार हे जगताकडे तुझा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, येरते माईके दुःखाची जनती नाही आधी आधी अवसान. कसं मिथ्या आहे? कारण मनुष्य ज्याला आपलं आपलं म्हणतो, त्या पती पत्नीमध्ये पत्नी अगोदर जाते नंतर जाते, पती अगोदर जातात नंतर जातो, मुलं आधी जातात नंतर. येरते माईके दुःखाची जनती नाही आधी आधी अवसानी. भद्र हरी राजाची कथा. श्यामा आणि पिंगला नावाच्या दोन पत्नी होत्या. या भद्र हरीला आपल्या पत्नीवर पिंगलावर फार प्रेम होतं. म्हणून असणारं आपल्या राणीवर प्रेम होतं, त्या श्यामलावर तिचं प्रेम नव्हतं. दिसताना तेवढी सुंदर नव्हती. आणि त्यावेळेस एक राजा दरबारामध्ये आला आणि त्या राजाने एक फळ दिलं महाराज आणि सांगितलं, हे राजन, हे फळ आहे, जो कोणी खाईल त्याचं सौंदर्य वाढेल, त्याची सुंदरता वाढेल, त्याचं आयुष्य वाढेल. मग हे जेव्हा राजानं ऐकलं, तो फळ गुरुकडून घेऊन त्यानं आपल्या पत्नीला दिलं महाराज, आपल्या पत्नीला दिलं, पिंगलाला दिलं. पण पिंगलाचं प्रेम प्रणावर होतं, प्रणावर. पिंगलानं राजानं दिलेलं ते फळ आपल्या प्रधानाला दिलं. आता प्रधानाचं प्रेम गणिकेवर होत, त्यानं गणिकेला त्या गणिकेचं प्रेम परत राजावर, ते फळ परत राजा. मग राजाला लक्षात आलं, हे जे म्हणत होतो ना मी, माझं 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 प्रेम, माझं प्रेम मिथ्या. मग त्यावेळेस राजानं असणार देवा
तुलसीदास पत्नीवर अत्यंत प्रेम करायचे. लग्न झालं, पत्नी असताना माहेरला गेली. तुलसीदासाला कर्मना गेलं, नवीन नवीन लग्न झालेलं. तुलसीदास पत्नी जेव्हा माहेरी गेली, तुलसीदास त्यावेळेस असणार पत्नीच्या चिंतनात होते. वारा सुटला होता, पाऊस गडत होता. पत्नीच्या गावाकडे जायला कोणतं वाहन नव्हतं. रात्रीची रात्र झाली होती. तिथं त्या असणाऱ्या घराच्या बाजूला असणार नदी वाहत होती. नदीमध्ये अनेक लाकडं वाहत होते, अनेक प्रेत वाहत होते, अनेक सर्प होते. अशा अवस्थेमध्ये या तुलसीदासाच्या मनामध्ये असणार पत्नीचं असं प्रेम उफाळून आलं महाराज. आणि तो असणार त्या नदीत उतरला आणि प्रेत वाहत होतो. त्या प्रेताला लाकडाचा ओढका समजून तो प्रेतावर बसून असणार पत्नीकडे गेला. रात्रीची वेळ, सुसाट वारा सुटलाय, अंधार आहे, कोणतंही साधन नाही. आणि अशा अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ मनामध्ये वासना निर्माण झाली. पत्नीचं सौंदर्य आठवण आलं आणि तो निघालाय नदीच्या प्रवाहातून. नदीच्या प्रवाहातून ज्या आपल्या पत्नीच्या असणारं जे घर आहे, घराला पाठीमागून खिडकी आहे, खिडकीला एक साप असताना लोंबकाळतोय. तुलसीदास त्याला असणारं दोरी समजतात, हाताला धरतात, त्या सर्पाला धरतात, पटापट पटापट वर चढतात, खिडकीतून प्रवेश करतात. पत्नी दचकते आणि म्हणतात, तुम्ही, पत्नी म्हणते, तुम्ही एवढ्या रात्री. आई याद कानन की शरीराच्या. त्यावेळेस पत्नीने जेव्हा उपदेश केला महाराज तुलसीदासांना की तुम्ही त्या नश्वर शरीर, त्या नश्वर शरीराकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही जर भगवंताला आपलं केलं तर जीवनाचं कल्याण होईल महाराज. आपला तो कारण हे सगळं समजलं, हे सगळं समजलं. येरते माईका दुःखाची, त्या येरते माईकामध्ये आज वर्तमानामध्ये एक कथा सांगतो, पुढल्या चर्चा करतो. एक वडील असणार आहे. आपल्या मुलाला शिक्षणासाठी त्यांनी मोठ्या शहरात ठेवलं आणि मोठ्या शहरात ठेवल्यानंतर ते आपल्या पत्नीला, आपल्या लेकराला मोठ्या शहरात ठेवले. आपण स्वतः असणार एकटंच रेल्वे स्टेशनवर नोकरी करू लागले आणि त्यांनी 45 वर्ष नोकरी झाली. त्यांची एवढीच अपेक्षा, मुलं बाळ शिकावं. आणि या उद्देशानं जिथं सुविधा नसताना एकटं राहिले, हातानं स्वयंपाक करायचं, हातानं खायचं. 45 वर्षानंतर यांना वाटलं आता मी रिटायर होईल आणि त्यावेळेस असणार माझ्या लेकरा बाळासहित मी सुखानं राहील. हे अपेक्षा ठेवून जेव्हा रिटायर झाले तेव्हा आपल्या घरी गेले. घराच्या दरवाजात प्रवेश करतायत. मुलगा मुलगी असताना डायनिंग टेबलवर बसले, जेवायच्या टेबलवर, पुढच्या टेबलवर म्हणजे वर नाही, टेबलवर तिथं बसले. मुलगा आणि मुलगी, एक सून आहे, सून असणार गेल्या रात्री बघितलेल्या पिक्चरची स्टोरी सांगते नवऱ्याला आणि दिराला. ही बहीण तिथं डान्स मारतीये. ही पिता 45 वर्षानं समोर आलाय आणि ज्या वेळेस ह्या पित्याला वाटलं आपणही आपल्या परिवाराच्या सुखामध्ये असणार, त्या सुखामध्ये असणार सामील व्हावं, आपल्या परिवाराबरोबर खेळावं, बागडावं. पण जेव्हा हा घरामध्ये गेला, घरामध्ये गेल्यानंतर मुलगा एकाएक कोणीतरी बोज आला, वज्ज आले म्हणून उठूनच मध्ये गेला. सुनबाई तसंच कसं तर पदर ओढून मध्ये गेली. मुलगी होती, मुलगी गेल्या बसली.
वडील आले बसले, मुलगी समोर होती. म्हणाले बेटा आई कुठे गेली आहे? आई मध्ये पूजा करत आहे, कामात आहे. मग बेटा आई याच्यापर्यंत मला थोडासा चहा करून दे. मुलीने चहा केला, साखर मध्ये जास्त पडली होती. साखर मध्ये जास्त पडली होती महाराज. मग वडील म्हणाले साखर जास्त पडली. मुलगी म्हणाली आई आल्यावर करून देईल. तवा घ्या. पत्नी आली. पत्नी आली. पत्नी पाहते. आता रिटायर झाल्यावर किंमत नसते. पत्नी येते. आलो का? बसा बसा. बरं झालं. थोडे दिवस झाले. मग या रिटायर असणाऱ्या ज्या पित्याने घरबारासाठी एवढं काही केलं होतं, त्याची राहण्याची व्यवस्था एका खोलीमध्ये केली महाराज. बैठक एका बैठकीमध्ये केली. तो तिथं बसायचा. पत्नी आपल्या कामात, लेकर आपल्या कामात. घरामध्ये 2 पुरुष होते, मग एक नोकरी होता. मग एका दिवशी या म्हाताऱ्यानं रिटायर झालेल्या, त्यानं घर बांधलं, ज्यानं एवढं काही केलं लेकरावाची, त्यानं विचार केला आपण तिघा आहोत, घरात नोकर काही कामाचा नाही, विकतच वाढतोय, काढून टाकू आपण आहोत. पण जेव्हा या म्हाताऱ्यानं असणारा तो निर्णय घेतला महाराज. निर्णय घेतल्यानंतर जस मोठा मुलगा ड्युटी करून घरी आला, सुनबाई पळत पळतच जाऊन सांगू लागली, अहो ऐकताय का? अहो ऐकताय का? काय बाबाने बसल्या बसल्या दुसरं काही काम धंदा नाही, रिटायर झाले आणि दुसरं तर काही साधन नाही, घरचा नोकरीच काढून टाक. मुलगा आपल्या आईपाशी म्हणतोय बाबाला उठ बसा म्हणावं, काही करत नाही, काम नाही, धंदा नाही, बसल्या बसल्या आगाव धंदे. कुणाला ज्या बापानं शिकवला आयुष्य सगळं मुलाबाळाच्या खर्ची घातला, त्याच्याबद्दल ऐकतोय, गप बसतोय. थोडे दिवसानं प्रत्येक गोष्टीत असणार हे मुलं त्याला टोचून बोलत असतात. महाराज एका दिवशी हा बाहेर फिरायला, दररोज बाहेर फिरायला जात होता. त्या दिवशी बाहेर फिरायला गेलाच नाही, घरात बसला. घरामध्ये चर्चा होती तिच्याबद्दल, ऐकू लागला. कुणाला माहित नव्हतं बाहेर फिरायला गेलं नाही, आज घरी. पत्नी म्हणते बसल्या बसल्या म्हातारी दुसरं काही काम नाही, हे असं करू लागलेत, त्यांना काही कळत नाही. मुलीला म्हणलं होतं बाबा तू दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरी जास्त वेळ बसू नको. मुलीला राग आला, त्यांना काय करायचं. मुलं म्हणाले आता रिटायर झाले, त्यांना काही देणं घेणं नाही. हे सगळ्यांचं ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं आपल्या घरामध्ये काय केलं. आणि एक दिवस त्याने आपल्या पत्नी पुढे म्हणून दाखवलं, अगं मी विचार करतोय एका कंपनीमध्ये नोकरी करावी, एका कंपनीमध्ये नोकरी करावी, तू येतेस का बरोबर? ते म्हणाले मी नाही येणार, हे माझे लेकर बाळ आहेत, कनस्त्र आहे, सगळं घरचं सामान आहे, नीटनेटकं करायचं मला येईल. हा घरामध्ये सांगतोय मी आज निघालोय, हा निघणार आहे हे कळाल्यावर घरातले सगळे मुलं मिळून फटमन रिक्षा मागवतात, रिक्षावाल्याला बोलवतात, रिक्षा दारात थांबलाय. त्याला बसायची ज्या बैठकीमध्ये व्यवस्था केली होती, 4 पाय होती, बाज होती महाराज. हा निघालाय, दरवाजातून पिशव्या घेऊन बाहेर निघाल्या. चर्चा चालू आहे, बरं झाले बाबा गेले, ते अजून आठवत बसायचंय, ते बाज उचलून बाहेर ठेव, आपले कोणते मित्र आले तर त्यांना बसायला जागा पाहिजे, हे विचार त्या घरातल्या असणाऱ्या म्हाताऱ्याबद्दल ज्यानं आयुष्य खर्च केलं. आयुष्य नाही आधी अंती अवसान.
हे सगळं आहे ना माईक आहे, हे दिसतंय ना, हे माझं माझं कोण माझं? हे शरीराशी संबंधित असणारे नाते कधीही आपले होऊ शकत नाही शरीराशी, कारण त्या जगताचा नियम उपजेते नाशे नाशिते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जगतामध्ये भाषानं हे आपल्याला आपलं काय हे सगळं मिथ्या येरते माईके दुःखाची जनती, आणि मी जे अपेक्षा करतोय तेच दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण हा जगतामध्ये आतापर्यंत कोण असा समर्थ आहे किंवा जिवंत आहे किंवा शरीरानं आहे? आपण पुन्हा जास्त आजोबा, पण हे येणारा प्रत्येक माणूस गेला, पण त्याची आपल्याला आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ह्या जगतामध्ये असणार हे माईक विश्व, आणि माईक विश्वामध्ये जेव्हा मला हे आपलं भासत आहे ते क्षणिक आहे. म्हणून तुकोबारा दुसऱ्या चरणात म्हणतात येरते माईके दुःखाची, येरते माईका दुःखाची जनत्या, येरते माईका दुःखाची जनत्या. नाही आधी अंती अवतार, नाही आधी अंती अवतार, हे माईका दुःखाची जनते, हे माईका दुःखाची जनते. नाही आधी अंती अवतार, हे नाही आधी अंती अवतार, जगतामध्ये त्या भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही. त्याला आता धावतं जायचं 10-15 मिनिटात आपल्या शिवा संपायचं. जेव्हा भक्त लावी म्हणा श्रीसे गोविंदाचे ह्या भगवंताची आवड करून घ्या, त्याचं नाम ध्यानी जाता पंढरीराया मनासे पंथी काया. जेव्हा भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपू आणि कयादू राक्षस
पण त्यामध्ये फक्त प्रल्हाद अवतार घेतला. आणि अवतार घेतल्यानंतर ज्यावेळेस हिरण्यकशिपू हिरण्याक्षाला मारल्यामुळं भगवंतानं तो तप केला आणि तप केल्यामुळं भगवंताचा बदला घेतला होता. विषय वाढत जाणार आहे, वेळजन्य आहे, विचारात सुरुवात झाले त्याच्यामुळं म्हणून भक्त तिथं तपश्चर्याला गेला. पण नारद तिथं असणार जे भक्त प्रल्हाद आहेत त्यांच्या मनावर गर्भात असतानाच नारदाच्या माध्यमातून जेव्हा नारद मुनीच्या माध्यमातून जेव्हा इंद्र कयादूला नेत होते वळून, त्यावेळेस त्याने आणून ठेवलं तिथं आश्रमामध्ये. आणि त्यावेळेस मोठी कथा आहे. आणि त्यावेळेस हे पोटात आणि त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या गर्भावर जे संस्कार झाले ते नामस्मरण, सारखं नामस्मरण. कोणतं नामस्मरण होतं? श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण अशा प्रकारचे संस्कार झाले होते महाराज. आणि त्या संस्काराच्या माध्यमातून जेव्हा यांना शिकण्यासाठी ठेवलं होतं प्रल्हादांना, त्यावेळेस त्यांच्यावर तिथं जाऊन यांनी आपल्या जे सौंगडी आहेत त्यांना सुद्धा नारायणाचं वेळ लावलं होतं, पिशे लावलं होतं. मग जेव्हा हिरण्यकशिपू आले, पोराला बोलावून घेतलं, बेटा तू तिथं काय सगळ्यात चांगलं काय शिकलास सांग. त्यावेळेस भक्त प्रल्हादाने नवविधा भक्ती सांगितली. वंदन, पूजन, श्रवण, कीर्तन, साक्य भक्ती, दास्य भक्ती, आत्मनिवेदन, सगळं हे सांगितलं. तेव्हा रागाला, पण जेव्हा रागाला येऊन कड्यावून लोटलं, तेलात टाकलं, अग्नीत टाकलं, अनेक प्रकारचे, पण भगवान असणारे पाठीमार्ग होते. आधी आघात निवार, कारण मनाला पिसं तेवढं लावलं होतं. हेच पिसं नाही तर गोरबा काका असणारे विठ्ठल विठ्ठल म्हणत चिखल तोडवत आहेत. चिखलामध्ये स्वतःच निकरू आलं, रक्तबंबा झालं, चिखल आणि रक्त एक झालं, तरीही जागृती, स्वप्नी, सुसुप्ती या अवस्थेमध्ये असणार जे मनाला पिसं लागलं. अविनाशकारी आपुरी आयचे, 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 अविनाशकारी आपुरी आयचे. गावी मला पेशे गोविंदाचे, गोविंदाचे, गावी मला पेशे गोविंदाचे, गोविंदाचे. हे रखेवाईना दुःखाचे जनाचे,
येरते माईचा दुःखाचे अभिमाना येरते माईका दुःखाची गणती येरते माईका दुःखाची गणा येरते माईका दुःखाचे गणती येरते माईका दुःखाची गणा शिवा संपवायचं आहे. तुका मने का मरण्याची सरी उत्तमची ओळख. खूप बरं आहे. अभंगाच्या चौथ्या चरणात जो भगवंताची एक रूप झाला, एकदशी झाला, एकादशी, एकदशा तन्मय. तो त्याला एकदा मरण येतं, एकदाच मरण येतं. वारंवार त्याला जन्म घ्यावा लागतो. तुका म्हणे एका मरण्याची सरे, पण तो मेला तरीही त्याची कीर्ती अमर राहते. मेला तरी मरावे परी कीर्ती रूपी उडावे. मग कीर्ती म्हणजे काय? माणसाचे विचार, आचार, व्यवहार जो तो पाठीमागे ठेवतोय. शरीर तर ईश्वर आहे, कुणाची टीका नाही. सांगदेव तिथं समाधी होणार. पण पाठीमाग जे असतं ते त्याची कीर्ती, विचार, आचार, व्यवहार आणि त्याचं अनुकरण समाज करतं. केव्हा? जेव्हा ते विचार समाज हितासाठी असतात, जगताच्या कल्याणासाठी असतात. आणि ते जगताच्या कल्याणाची भावना संतांमध्ये असते. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविधी परोपकार आहे. जरी आज शरीर रूपाने ते नसले तरीही गाथाच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून असणार आज ते घराघरात आहेत. प्रत्येक असणार संस्कारित, पूर्ण देश राष्ट्र सगळ्याला संस्कारित करण्याचं कार्य या ग्रंथातून होत. आज जर या पृथ्वीवर वारकरी संप्रदाय नसता तर आज जे हिंसा माध्य असती. कारण यामध्ये जे संस्कार आहेत ना बाबा, ते संस्कार तुम्हाला बाह्य जगतात कुठेही मिळणार नाहीत. पाश्चात्य लोक माझ्या भूमीचं संतांची शिकवण घेण्यासाठी परदेशातून इथं येत आहेत. का? त्या इथं आईला आई म्हणावं, बहिणीला बहीण म्हणावं, काय नातं असतं मुक्ताई माऊलीचं. काय माता पिता त्याग करतात आपल्या लेकराच्या कल्याणासाठी. विठ्ठल पंत रुक्मिणीने काय त्याग केला? विषय वाढ. आज 16व्या वर्षी जगताला ज्ञानेश्वरी 22 वर्ष जीवन जगलं, पण जगतासाठी काय मागितलं? पसायदान. विश्वात्मक देवा काय? जगाच्या सुखाची कल्पना स्वतःसाठी कीर्ती म्हणायची. 16व्या वर्षीत किल्ला जिंकला. ज्या संतांनी सगळ्या विश्वाला एका जागी बांधला. चोखा मेळा असो,
एकनाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज असो या सावता माळी असो सज्जन कसाई असो कोणी असो त्या सगळ्या संतांना एकत्रित बांधण्याचं काम आणि विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद मंगळ हे जी भावना हे जे विचार जगताला दिलेत ना ते अमर आहे आणि त्या माध्यमातून आज कीर्ती आहे. त्या स्वप्न बघण्याच्या आयुष्यामध्ये भगतसिंग राजगुरु सुखदेव फासावले. कशासाठी? जगतासाठी. या स्वातंत्र्याच्या स्वप्नावरती आज आमचे जळतात प्रीतीच्या ज्वालातून निर्माण होती बालक्रांतीचे नेते. रंगदे वसंत देशभक्ती होता ना. हे फासावर चढत हसत होते. हे जी कीर्ती आहे ना हे कीर्ती मनुष्याला अमर बनवते. का म्हणे एका मरण्याची जरी देह शरीर जरी नश्वर असलं तर तो आजही जिवंत आहे. मृत्यू कशाला म्हणायची? जे जिवंत असून मेल्यासारखं वागत. स्वाभिमान नाही, आचार नाही, विचार नाही, व्यवहार नाही, काही म्हणून मला वापस द्यायचंय. असं जे अखाद्य आहे ते सेवन करणे अपेय आहे. ते प्राशन करणे हे लोक म्हणतात महादेवानं वेगवेगळं काही काही पेलं. ते तर पेलं नाही. मला माहित आहे हलाल प्राशन केलं होतं. बघा ताकद पिऊन बघा बघा निर्कंठ झाला होता. ते पेलं होतं आम्हाला माहित आहे. समुद्र म्हणतात. तुम्ही जे म्हणताय ते कुठल्या ग्रंथात आहे? ग्रंथ आणून दाखवा. काही विषय असे निघालेत असं तर तुकोबाराय आपल्या 4थ्या चरणामध्ये जगताला उपदेश देतात अभंगाच्या. तुका म्हणे देवाला आपल्या करून घ्या. खरं सुख असणार
असणार भक्तीमध्ये आहे असं प्रतिपादित करता इथं माझ्या शिवाला माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सगळे टाळकरी विनेकरी मृदंग मास्तर पेटी मास्तर तुम्ही सगळे मला सहन केला आणि माझ्यासारख्या पामर जीवाला तेवढं ज्ञान नाही. मी शैक्षणिक क्षेत्रातला माणूस आहे पण आवड आहे छंद आहे घराची परंपरा आहे मोठे बंधू सगळ्याला परिचित आहेत म्हणून आणि माझं ज्ञान तर तेवढं काही नाही आणि गायला ते कच्चं आहे पण केवळ मित्र प्रेम म्हणून सेवा करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचे काय जे चुका असतील अनावधानाने झालेला ते मी स्वीकारतो ते चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे सगळ्याचे परत एकदा आभार मानून झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो आणि आकडे परिवाराचे जे दुःख कोसळलं त्या दुःखातून ईश्वर त्यांना बाहेर काढून आणि त्यांच्या घरावर सुखाचा वर्षाव हो त्यांच्या पुढील आयुष्याला सुख समृद्धी लाभो हे ईश्वर चरणी प्रार्थना करून ईश्वर
नाही आधी अंती असताना नाही रे ज्ञानदेव हरि झाले समाधान तुमचे देखील ज्ञान आता माझे मनाय ज्ञानाय आसुरवाणी कपानाय ज्ञान आता